नमस्कार भावानो, मी आर्यन सचिन देवेकर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. माझं चॅनलचं नाव आहे द लेजंड. तर आज माझा भाव खेळला शिकतो छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूलमध्ये हा भाव. तर आम्ही आता माझ्या मावशीकडे जातो आहे. का त्याच्यामागं कारण आहे मावशीकडे जाण्यामागं की माझ्या मावशीकडं होळी झाली की रंगपंचमीपर्यंत असे अनेक कार्यक्रम चालू असतात. म्हणजे ऑर्केस्ट्रा, डान्स बिन्स तसेच काहीतरी काही ना काहीतरी कार्यक्रम चालू असतात. त्यातला आज शेवटचा कार्यक्रम त्यांच्यात असतं म्हशीचं सोंग. तर म्हशीचं सोंग काय असतं हे मी तुम्हाला दाखवतो. तर तो जो कार्यक्रम आहे तो रात्री 12 ते सकाळी 5:30 वाजेपर्यंत चालू असतो. तर त्यामुळं मी तुम्हाला तिथं गेलो की ते दाखवीन कसं काय ते. तर आता आपण जाऊया, चला बाय. तर आता आपण फायनली गाडीमध्ये बसलो आहे. आता आपण गाडी निघाली आहे आपली. माझी आई पुढे बसली आणि बाबा बघू शकतो. CNG भरू, गाडीची टाकी फुल करून घेऊ. माझा भाव आणि आई तिकडे चाललेत कलिंगडची प्राईस बघायला. आपण पण जाऊ, चला. काय कितीला आहे? 100. माझा भाव काहीतरी गाणं म्हणतो ते ऐका. करिंगर वारे बरी करिंगर देना, करिंगर वारे बरी करिंगर देना, काळजात तू मारलीच दार ग, काळजात तू मारलीच दार ग, माझ्या काळजात मारलीच दार ग, काळजात मारलीच दार ग. ते गाणं मी तुम्हाला थोडंसं दाखवीन. जेव्हा आपला ब्लॉग चालू असेल ना, ब्लॉग जेव्हा पोस्ट करीन तेव्हा मी ते गाणं थोडंसं दाखवीन. मी कसलं डेंजर गाणं आहे ते. चला ते कलिंगडच बघा. तर गाडी निघते आमची. आली आली गाडी आली. आली गाडी. या मला माहिती तर माझी जागा मागच आहे आता. वेलकम टू हुड. तर भावना आता आपण माझ्या मावशी इथं पोचलो आहे. तुम्ही बघू शकता. ही बघा, ही माझी मावशी आहे. ही माझी मावशी आहे आणि हा आमचा इथं सरपंच. हा सरपंच आहे आणि आमची मोठी ताई आणि ती टांग तुझी हॅपी दिवाळी. आता मी मावशीच्या इथं आलेलो. मावशीने लगेच आम्हाला आल्या लगेच काय आंबोळी करून दिली, हातपाय पण धुवून दिले. आमची आंबोळी सेम घावण्यासारखी दिसते. चव पण घावण्यासारखीच आहे. आमची मावशी आहे. फक्त एवढंच काय, आमचा घावना पिवळा आहे. फक्त हळद टाकल्यासारखी वाटते मला तांदळाच्या पिठात. काही विषय नाही. खरंच एक नंबर आहे. त्यात मावशीने आमच्याकडे शेंगा आणल्यात. हा बघू शकता तुम्ही शेंगा. थांबा, हिरव्यागार कशा आहेत ह्या शेंगा बघा, मस्त. ह्या शेंगा ओनली ह्या शेंगाला मस्त की वास. अरे मला माहिती आहे मग पण त्या शेंगा मस्त वास येतोय. पूर्णपणे गावठी शेंगा त्या. तर भावानो, माझी बहीण आता इथे घावणे करते खास माझ्यासाठी.
तर बघू किती सक्सेस. हे मागापासून माझी मावशी आणि आई दोघींनी पण केलं, पण हे असं काहीतरी तुटतंय सारखं. खरं टॅलेंट माझ्या बहिणीकडेच आहे. ते बघू आपण. चाटका नको देऊ म्हशे. भावाला आणि बहिणीला नाही काय नुसते भावाला. मित्रांनो बघू शकता माझी मावशी मच्छी घाला आहे. मच्छी मी काय नॉनव्हेज खात नाही. बाबा भाऊ तर भावानं आपल्याला तिथं मच्छी भेटली नाही. तर वरच्या मार्केटमध्ये बघू मच्छी. भावानं आपण दुसऱ्या मच्छी मार्केटमध्ये आलो. तर आता आपण सुरमई घेतली शेवटी इथं 500 रुपये जोडी. बांगडा कसा आहे तो एकदम फ्रेश. एकदम फ्रेश बांगडा आहे. चला आता मच्छी खाणार मावशी. बाबूस नको तुझ्यासारखा हसते बांगडा. पेन बिन चला तर आपल्याला आता मच्छी घेतली. आपण बाहेर जाऊ. चला का मग कशी आपल्याला जे इथं भेटलेले कुठं तर आता चला CNGच्या पंपावर. काका आता इथं होते. काजू बघू शकता. काजू तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आमच्या मावशीने शेवटी काजू घेतलेले आहेत. हे काजूचे बिया आहेत. हे आता सोलून हे करायचे आणि काजूची फळं आहेत. मका, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर सगळे बघा बघा बघा. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण इथे कालवे घ्यायला आलो. कालवे ते मग आपल्या मावशीने कालवे घेतले. तर भावानं मी आता माझ्या बहिणीसोबत बसलो आहे गाडीवर. तुमचं बघू शकता तुम्ही आता बघा. यू यू घाबरलो म्हणून यू यू केलं, बाकी काय नाही. काय गाईज आता आपण समुद्राला जातोय. तर बघू शकता तुम्ही. हो नको थांब 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 नको लावू. मी सांगेन तेव्हा. तर बघू शकता तुम्ही गाडी आहे. हां हो रे कैलाइयो मोरा पिया. चला आता बीचवरती भेटू डायरेक्ट. गाईज आता आपण आलो आहे समुद्रावरती. तुम्ही बघू शकता आपला सूर्य तर मावळला. आपल्याला काय हे नाही करतो शकत. काय सनसेट घेताना आला. तुम्ही समुद्राचा व्ह्यू बघू शकता आता.
माझी बहीण खूप घाबरली ती बघा. तर हे सगळं समुद्राचा व्ह्यू आहे. आता इथनं दाखवतो कारण की आम्हाला आता लवकर घरी जायचं आहे, त्यामुळे आता घरी जाऊ पटकन. आणि चला गाईज, आपल्या गाडीचं पेट्रोल संपलं आहे. तिला आपण ढकलत देतो आता. दुसरा काय पर्याय नाही आता आपल्याकडे. समोर जास्त लांब नाही, त्या दुकानापर्यंतच ढकलत न्यायचं. ही कशी बघा चालते पुढं, माझ्या एकटी जातं गाडी घेऊन शेंबडी. जे चला पेट्रोल टाकून घेऊ आता थोडा, पटकन 5 मिनटात घरी जाऊ. चला ठेवा. हिच्या गाडीमध्ये बघू शकता तुम्ही एवढ्या बाटल्या आहेत, पण पेट्रोल काय नसते या बाटल्यांमध्ये. कशाला ठेवलेत काय माहीत. मी बघा पेट्रोल घेतला. वेलकम टू हुड. या पेट्रोल टाकून गाडी फुल पळवायची आता. पटकन 5 मिनटात घरी जायचं आहे. ह्याचे बाबा म्हणजे पाहिजे काका आलेत. माझ्या बाबांचा 2दा फोन आला. काय करू, गाडी ढकलत होतो, फोन उचलू शकत नव्हतो. चला गेलं राहू देतच आता. बंद करू. ए माझी उघड इकडे लवकर बंद कर. चला झाली. चला. तर भावांना बघू शकता आता माझ्या जी तुम्हाला पालखी दिसते ती देवी आहे. शिस्त्यातली जी देवी आहे, शिस्त्यातली देवी तिची पालखी आहे, तुम्ही बघू शकता. गाईज तुम्हाला आता आवाज येत असेल किंवा नाही येत असेल मला माहीत नाही, पण तुम्ही बघू शकता आता इथं पालखीचा जल्लोष. अंगणवाडीच्या बाई आहेत, अंगणवाडीच्या बाई सर्वे करायला बाई आल्या अंगणवाडीच्या. नमस्कार गाईज. तर आता आपण वाजलेत आता आपले तर किती बहुतेक मला वाटतं 10-11 वाजले असतील. आता म्हशीचं सोंग बघायला जायचं आहे, पण त्याच्या आधी म्हशीचं सोंग काहीतरी 1 वाजता वगैरे चालू होतं. पण त्याच्या आधी आपल्याला आता जायचं आहे वडवली गाव आहे. तर त्या वडवली गावामध्ये ऑर्केस्ट्रा काहीतरी आहे, तिथं जायचं आहे. तिथं जाऊ आणि नंतर मग आपण म्हशीच्या सोंगाला परत जाणार होतो. तिथे तुम्हाला दाखवणारच आहे. बघू कसं काय, जर तिथं परमिशन असेल की व्हिडिओ करू शकतो तर तुम्हाला दाखवू शकतो, नाहीतर सॉरी. मग तुम्हाला मी एखादी यूट्यूबवरची न्यूज चॅनलवरची व्हिडिओ आहे ती तुम्हाला दाखवीन, त्यात केवढा विषय नाही. तर मग आता निघतो, बघू तुम्हाला दाखवतो डायरेक्ट ऑर्केस्ट्रा. चला. तर आता हे सगळी आपली गाडी फुल लोड झाली. आपली गाडी आता फुल लोड झाली भावानं. आता आपण जाऊया. माझ्या भावाने पण एक नंबर सायलेंट, माझ्या भावाने पण एकदम सायलेंट मध्ये गाणी लावलीत मस्त वेगळी. अगं तिथून देवी उठून पालखी फुल गर्दी. मातेच्या सर्व भक्त चालू यांच्या विधमरण बघा. खास करून अखंड स्वराज्याचा संचालन करणारे छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचा संबंध करून आपल्या खात्यावर होणारे छत्रपती शंभू महाराज, महिलांना शिक्षण. तर गाईज ऑर्केस्ट्राला आलो, पण फुल 65 झाला होता. त्यातले फक्त वादकच जरा चांगले होते, गायक ते पोर भांगार आवडलंच नाही, त्यामुळे आम्ही निघालो आता डायरेक्ट. आता आम्ही जातोय म्हशीच्या सोंगाला.
तर माशाचा सोंग तिथं बघू सकाळी 5:30 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर तुम्हाला पुढे दाखवेनच काय ते. चला बाय. तर गाईज तुम्ही बघू शकता त्या माशाचा सोंग सुरू होता आता. तो माशाचा सोंग चालू झाला पण तो कॅमेरावाला ॲडजस्ट करतात त्यामुळे तुम्ही गर्दी बघा, तोपर्यंत गर्दी बघा. अजिबात नाही. हो थांब. पारणीवरून 24 वर्षे या रस्त्याने जात आलोय. या रस्त्याने पण आता तुम्हाला जाता येणार नाही. तर गाईज विषय असा आहे की हे जे तुम्हाला आता दिसतंय ते एवढं काही खास नाही. म्हणजे असं पुढं खरं तर ह्याच्या पुढं जास्त खास आहे ते. जेव्हा बाकीचे सोंग चालवतात तेव्हाची तुम्हाला सीन दाखवेन. आता हे मी थांबा कट करतो. चला. गाईज आता बघू शकता तर पहिले गणपतीची एंट्री झालेली आहे या ठिकाणी. पहिली एंट्री गणपतीची झालेली आहे. तुम्ही ती एंट्री बघू शकता. फुल गर्दी आहे इथं म्हणून मी तुम्हाला स्क्रीनवरतीच दाखवतोय. गणपती गाईज जर तुम्हाला मी आता मी तुम्हाला दाखवताना फक्त थोडं दाखवणार. तर तुम्हाला प्रॉपर बघायचं असेल ना प्रॉपर तर तुम्ही इथं या बोर्ली गावामध्ये रंगपंचमीच्या दिवशी आलंच पाहिजे. तरच तुम्हाला ते प्रॉपर असं बघता येईल टाईम टू टाईम. तर आता तुम्ही बघू शकता माझी जी बहीण आहे इथं माशाचं सोंग बघायला आले. इथं माझी बहीण माशाचं सोंग बघायला आले. तिचं काय चाललंय बघा. तिचा उद्या केमिस्ट्रीचा पेपर आहे. तिथं माशाचं सोंग बघायचं सोडून पेपराचा अभ्यास करते. तर चला आता एक एक एंट्री हळूहळू होईल तशी तशी मी तुम्हाला दाखवीन. गाईज आता मध्ये मध्ये असे छोटे छोटे नाटक घेतात. बघू शकता नाटक आता तुम्ही. ह्यांना जाऊ द्या दोघांना. तर असे छोटे छोटे नाटक मध्ये मध्ये घेतात. त्याच्या मागे काय ना काहीतरी स्टोरी असते. ती स्टोरी तुम्हाला एवढे सगळे दाखवत बसण्याशी आता ताटिका असते. ताटिका राक्षसी आहे. तिचं आता हे वध आहे इथं. आता राम आणि लक्ष्मण तिचं वध करतील. आता राम लक्ष्मण बघा तुम्ही. इथं राम लक्ष्मण आहेत आणि ह्या इकडं इथून एक गॅप आहे. तिथनं हे जिथं काहीतरी गॅप आहे तिथनं ताटिका येईल. ते बघू शकता तुम्ही. काहीच बघू शकता इथं जे तुम्हाला इथं ती राक्षसी जी असते ताटिका नावाची ती आहे. ती ह्या रस्त्यावरून अशी येईल त्या स्टेजवर जाईल. ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. हॅलो गाईज, आता आपल्या मॅचेस सॉंग संपलाय आणि मी आता घरी आलोय. आता जस्ट आलो त्यात बघितले थोडासा झोपू.